दिलेले आहेत आणि त्या नावांमुळे ती प्रेरणा ते प्रोत्साहन खेळाडूंना मिळत जातं. खूप चांगली संकल्पना गेल्या 30 वर्षांपासून सिद्दीक भावे सरांनी जोपासलेली आहे आणि अजूनही ती नावं प्रचलित आहेत. अजूनही ती नावं खेळाडूंना मिळालेली आहेत. कदाचित त्यांना स्वतःच्या त्या आई वडिलांनी जी नावं दिली आहेत त्या नावांनी कोण ओळखत नसेल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, पण सिद्दीक भावे सरांनी जी नावं दिली आहेत त्यामुळे ते खेळाडू लोकप्रिय झालेले आहेत. तर वॉल ऑफ भादवड अर्थात करेश म्हात्रे बॉलिंग मार्कवर सज्ज होत्या. स्ट्रायकर साईडला बॅटर आहेत धीरज भोईर आणि शैलेश पाटील. येईल येईल अजयचं पण नाव येईल जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येईल. चला, आदरणीय महेशजी ठाकरे ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्यांचं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करूया. स्वागत आहे आदरणीय महेशजी ठाकरे, श्रीकृष्ण ग्राफिक्स. आणि सर्वात महत्त्वाची बाब, श्रीकृष्ण ग्राफिक्सच्या मध्ये सर्व बॅनर्स त्यांच्या वतीने आम्हाला प्रोव्हाइड झालेले आहेत. चला, सामना सुरू करण्यास हरकत नाही आहे. करेश, चला, पंचांच्या डावीकडून करेश स्टार्ट घेत आहेत आणि स्ट्रायकर साईडला आहे धीरज भोईर. महिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि या षटकाचं गांभीर्य करेशला कळतंय. स्लो लेग कटर, पहिल्याच बॉलवर टप्पा खेचला, दाखवायचं काय, द्यायचंय काय या तत्वावर पहिला चेंडू धीम्या गतीचा करेशच्या वतीने हाताळला गेला. अपेक्षा होती धीरजला की वेगवान बॉल येईल, पण तसं नाही घडलं. यालाच म्हणतात अनुभव, प्रतिभा, जी करेश म्हात्रेकडे आहे आणि त्या प्रतिभेचं सादरीकरण पहिल्याच बॉलवर त्यांनी दाखवलं. पहिला बॉल येतोय डॉट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तेच रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. लेग कटर्स हा तर स्टॉक बॉल आहे, फक्त टप्प्यावर आणि गतीमध्ये परिवर्तन करणं हा तर स्वभाव आहे करेश म्हात्रेचा. आणि पहिल्या 2 चेंडूंवर चकवलेलं आहे फलंदाज धीरज भोईरला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. नेक्स्ट बॉल. आणखीन एक, पण यावेळेस पिकअप स्ट्रोक, जास्त इलिव्हेशन, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचतोय. करेशच्या खात्यात विकेट आणि ब्रॉन्झ डकवर फलंदाज धीरजचा खेळ संपला. विकेट डाऊन. चेंडू खातं नाही खुललं. प्रथमेश एंटरप्राइजेस भरोडी या संघाचा आणि आता मैदानात दाखल होतोय हिटमॅन ऑफ भरोडी, ज्यांनी धोबी तलावाच्या ग्राउंडवर लांब लचक षटकार खेचण्याचा पराक्रम सुद्धा नोंदवलेला आहे. असे बिग हिटर ऑफ भरोडी, बिग हिटर ऑफ भिवंडी. मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील दाखल होत आहेत. धीरज यांना त्यांच्या नावाप्रमाणे जो खेळ द्यायचा होता तो नाही देता आला आणि करेश म्हात्रे यांचाच दबदबा पहिल्या षटकावर राहिलेला आहे. एकही धाव खर्च न करत त्यांनी विकेटचा शोध घेतलेला आहे. चांगली सुरुवात नाणेफेक जिंकून भादवड ब या संघाकडून गोलंदाज करेश म्हात्रे यांनी मिळवून दिलेले आहे. पण आता त्या इकॉनॉमीला उद्ध्वस्त करण्यासाठी मैदानात दाखल होतोय अजय पाटील. आता बेस्ट वर्सेस बेस्ट. अजय हा आयकॉन नाहीये, पण आयकॉनपेक्षा कमी नाहीये. करेश वर्सेस अजय हा कॉन्टेस्ट मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगला खेळ. करेश जो वय जास्त आहे, अंडर 25 नाही आहे, त्याचमुळे तो आयकॉन. पडता पाहूया 2 धुरंधर एकमेकांसोबत. करेश वर्सेस अजय. स्वीप केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि ही आहे ओळख अजय पाटीलची. करेशला ओळखून पारखून हा स्वीप शॉट खेळला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चार झालेत. खातं खुललेलं आहे प्रथमेश एंटरप्राइजेस भरोडीचं. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये खेळलेलं आहे आणि म्हणूनच आता अजय पाटील यांचा दबदबा या मैदानावर या षटकावर पाहायला मिळतो. पहिले 3 बॉल भरोडीचे नव्हते, पण 4था आणि 5वा बॉल अजय पाटीलचा लगातार दुसरा चौकार. पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये. चला, षटकारांसाठी सुद्धा 3 षटकारांसाठी 500, 3 चौकारांसाठी 500 आणि विकेट हॅट्रिक कुठला गोलंदाज घेईल त्याच्यासाठी सुद्धा 500. चालेल ना?
हा तुमच्याच टीमसाठी धावसंख्या 8 झाले. आणि रिव्हर्स स्वीप पण कव्हर्सला बॉल गॅदर झालेला आहे. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 8, एक फलंदाज बाद. आदरणीय तेजजी पाटील भोपर उद्योगपती तेजजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. चला आपण मुख्य मंचावर काही सन्मान घेऊया आणि सन्मान करण्यासाठी मी प्रेमनाजी पाटील यांना विनंती करतोय आपण स्वागत कक्षामध्ये पुढील मान्यवरांचे सन्मान घ्यायचे आहेत. आदरणीय अशोकजी पाटील समाजसेवक भरोडी आपण या. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये घेतला जाईल. आदरणीय अशोकजी पाटील समाजसेवक भरोडी आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये. प्रेमनाजी पाटील जे मुख्य आयोजक आहेत स्पर्धेचे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय अशोकजी पाटील जे भरोडी या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेत पोहोचलेले आहेत आणि समाजसेवक आहेत भरोडीचे आदरणीय अशोकजी पाटील. चला सन्मान होतोय मुख्य मंचावर आदरणीय अशोकजी पाटील यांचा समाजसेवक भरोडी. आदरणीय प्रेमनाथजी पाटील मुख्य आयोजक स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर माननीय मुकुंदजी भोईर ज्येष्ठ क्रिकेटर मुकुंदजी भोईर या. आदरणीय मुकुंदजी भोईर आपण देखील स्वागत कक्षामध्ये पोहोचायचं आहे. प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आदरणीय मुकुंदजी भोईर यांचा. त्यानंतर आदरणीय प्रकाशजी पाटील आपण सुद्धा यायचे स्वागत कक्षामध्ये. मुकुंदजी भोईर या आणि त्यानंतर प्रकाशजी पाटील आपला सन्मान केला जाईल. ओ बॅटची लिडिंग एज होती. विकेट किपर चुकले. करेश कडून चूक खूप कमी वेळा होते. बॉल जाईल लॉंग स्टॉप सीमारेषा पार. नशिबाचा चौकार 4 धावा. आपण स्वागत कक्षामध्ये पाहतोय प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर प्रकाशजी पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत आणि उर्वरित सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये घेऊया. क्रिश नाईक यांच्या पहिल्याच बॉलवर संधी निर्माण झाली होती पण नाही उपभोग घेता आला. पिकअप स्ट्रोक खेळायचा आहे पण बॉडी मुवमेंट तितकीशी योग्य नव्हती. गुडघ्यावर बॅलन्स केला होता पण वेळ निघून गेले. बॉलचा वेग भन्नाट येतोय. हा डॉट बॉल. चौकाराचं प्रत्युत्तर क्रिश नाईक डॉटने देत आहेत. अल्पेश गायकवाड काल नव्हते पण त्यांनी त्यांचा सदस्य पाठवला होता. आज ते जॉईन झालेत. बिझी स्कोरर आहेत कारण एकाच दिवशी त्यांनी 3 स्पर्धा कव्हर केल्या आहेत. मागणी आहे अल्पेश गायकवाडची. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी केली होती. धाव घेण्याची इच्छा होती पण ती इच्छा पूर्ण नाही झाली. आणखीन एक डॉट बॉल. जरी पहिल्या बॉलवर चूक झालेली आहे पण त्या चुकीची भरपाई सुद्धा गोलंदाज क्रिश नाईक करतात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. व्यासपीठावर सन्मान होतो आदरणीय प्रकाशजी पाटील यांचा. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. पुढील सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये घेऊया. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या दुसऱ्या षटकातला आणि धावसंख्या 12 झाले आणि 3 चौकार आहेत. एकूण डॉट पाहिले तर 5, 1 विकेट आणि 3 चौकार असं अनालिसिस मागच्या 9 चेंडूंचं. फुलटॉस बॉल. बस झाले चौकार. आता पहा माझा अफलातून षटकार. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. कडक बेधडक सिक्सर. क्रॉस बेटेड. क्षेत्ररक्षकात मिड विकेटला सिंगल कंप्लीट. अजयला मिळते स्ट्राईक. शैलेश पाटील यांच्या वतीने आतापर्यंत 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालंय. अजय पाटील यांच्या वतीने 2 चौकार मिळालेत. म्हणजेच धीरज ज्यांना खातं नाही खुलता आलं पण पुढच्या 2 फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. 5 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातला संपलाय. धावसंख्या आहे 19, एक फलंदाज बाद. प्रथमेश प्राइजेस भरोडी. सेकंड ओव्हरमध्ये क्रिश नाईक थोडेसे महागडे ठरलेत. त्यांनी 11 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिलं षटक करेश म्हात्रेचं 8 धावांचं होतं पण त्यांनी 1 विकेट मिळवला होता. या षटकात आतापर्यंत फलंदाजांचाच दबदबा राहिलेला आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल. क्रिश
उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, डोक्यावर हात, पण आता वेळ निघून गेलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या प्रथमेश इंटरप्राइजेस भरोडी या संघाची 19 जवळ एक फलंदाज बाद. चला सन्मान मुख्यमंचावर करूया. केतनजी म्हात्रे, आदरणीय केतनजी म्हात्रे माजी उपसरपंच यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. आदरणीय केतनजी म्हात्रे माजी उपसरपंच, आपण या. आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. आदरणीय तेजस्वी पाटील उद्योगपती भोपर, आपण यायचंय प्लीज. आदरणीय तेजस्वी पाटील उद्योगपती भोपर, आपण सुद्धा आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेनिमित्त राखून ठेवलेला आहात. आपला देखील सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. तर आदरणीय तेजस्वी पाटील उद्योगपती भोपर, आपला सन्मान प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत कक्षामध्ये होतोय. आपलं स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. डोंबिवली वरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि आपली मैत्री जपण्यासाठी हे सर्व सन्माननीय पाहुणे आलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, धन्यवाद. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर भूषण म्हात्रे येत आहेत. 2 षटकांचा खेळ समूह धावसंख्या 19. त्यानंतर आदरणीय भूषणजी पाटील उद्योगपती भोपर कल्याण डोंबिवली, आपण सुद्धा यायचंय. आदरणीय भूषणजी पाटील, आपण सुद्धा स्वागत कक्षात या. आपला सन्मान स्वीकारायचा आहे मुख्य आयोजक प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते. भूषणजी पाटील यांचा देखील सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते. भूषण म्हात्रे यांचा पहिला बॉल वाईड. या षटकाला धावसंख्या आहे 20. 20 रन्स ऑन बोर्ड. धीम्या गतीचा बॉल फोर्स केलाय, ताकद आहे, टायमिंग आहे, टॅलेंट आहे. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या झोन मध्ये टिपला जातोय. अंतर थोडस कमी पडलं आणि त्याचमुळे इतका चांगला खेळ खेळूनही शैलेशला डाव संपेपर्यंत टिकता नाही आलं. दुसरा फलंदाज बाद. चला अरुणजी पाटील, आपण यायचंय. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय अरुणजी पाटील या. आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. आदरणीय अरुणजी पाटील या. आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. ज्येष्ठ नागरिक अरुणजी पाटील आणि क्रिकेट रसिक अरुण पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. माजी सरपंच आदरणीय अरुणजी पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर आदरणीय रवींद्रजी भामरे, आदरणीय रवींद्रजी भामरे, आपण या. माजी उपसरपंच आणि माजी उपसरपंच तर आहेतच, पण लेजेंडरी क्रिकेटर सुद्धा आहेत. अजूनही 40+ ते खेळत आहेत. आदरणीय रवींद्रजी भामरे माजी उपसरपंच यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे अंडर 25 मेगा ब्लास्ट या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आदरणीय विष्णूजी ठाकरे, ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेट रसिक, आपण यायचं आहे. आदरणीय विष्णूजी ठाकरे, आपण सुद्धा या. आपले आशीर्वाद या स्पर्धेला लाभलेले आहेत, तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. माननीय श्रीयुत विष्णूजी ठाकरे, ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ क्रीडा रसिक, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण स्वागत कक्षामध्ये हा सन्मान करीत आहोत. प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान होत आहेत, जे मुख्य आयोजक आहेत त्या स्पर्धेचे. त्यानंतर आदरणीय बाबुलनाथजी शेळके, आपण यायचंय. आदरणीय बाबुलनाथजी शेळके, आपण या. आपला सन्मान सुद्धा मुख्य मंचावर स्वागत कक्षात केला जाईल. आदरणीय बाबुलनाथजी शेळके, आपण या. आपला सन्मान सुद्धा मुख्य मंचावर केला जाणार आहे. त्यानंतर आदरणीय कुमार भावेशजी सचिन ठाकरे, युवा नेता आणि खूप चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत ते. आज सुद्धा त्यांचा खेळ पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात समाजसेवेसाठी वाहून घेणारं हे तरुण व्यक्तिमत्व आदरणीय कुमार भावेशजी सचिन ठाकरे, युवा नेता, यांचा देखील सन्मान मुख्य मंचावर प्रेमनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि 19-20 या 2 दिवसात त्यांची सुद्धा इमर्जिंगची स्पर्धा याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय भावेशजी सचिन ठाकरे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय केतनजी म्हात्रे माजी उपसरपंच, आपण सुद्धा स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय केतनजी म्हात्रे, स्कोर झालेला आहे 21. आदरणीय केतनजी म्हात्रे माजी उपसरपंच, आपला देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. या तरुणांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन
शुभेच्छा देण्यासाठी आलात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. प्रथमेश इंटरप्राइजेस भरोडी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत झाली आता 23 धावा. हे षटक वाईट बॉलनं सुरू झालं. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या भूषण म्हात्रेच्या षटकामध्ये, त्यानंतर 1 रन आणि त्यानंतर डबल. एकूण 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजय पाटील खेळपट्टीवर आहेत. त्यांनी त्यांच्या फलंदाजीची सुरुवात 2 चौकारांनी केली, पण त्यानंतर थोडासा पॉज लागलेला आहे त्यांच्या इनिंगला, कारण त्यांना ती साथ जी मिळत होती शैलेशची ती साथ सुटली. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स असं म्हटलं जाते आणि त्याच फुल टॉसच्या जाळ्यामध्ये अजय पाटील फसले. झेल देऊन ते बाद झाले. मोठा धक्का प्रथमेश इंटरप्राइजेस भरुडीला. 4था धक्का. अजय पाटील बॅक टू डग आउट. करायला लागेल. लॉंग ऑफ आहे ना, हे लॉंग ऑफचं क्षेत्र या मैदानात त्याच्यासाठी थोडं धोकादायक ठरलेलं आहे, कारण लॉंग ऑफमध्ये तो जास्तीत जास्त बाद होत राहिलेला आहे वेगवेगळ्या मैदानामध्ये. त्याचमुळे त्या झोनमध्ये थोडंसं अजून स्ट्रॉंग खेळावं लागेल अजय पाटीलला. तर आता स्कोर थोडासा मनासारखा नाही आहे प्रथमेश इंटरप्राइजेस भरुडीच्या कॅप्टनच्या, पण अजूनही शेवटचे 7 बॉल्स बाकी आहेत. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं म्हटलं जातं. त्याचमुळे जर काहीतरी प्राप्त करायचं असेल तर मग पर्याप्त राहून नाही चालणार. तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार, कारण इतरांपेक्षा जर वेगळं केलं तरच जग तुम्हाला ओळखतं. आणि पाहूया ते इतरांपेक्षा चांगला खेळ फलंदाजाचा पाहायला मिळेल का. फुल लेंथ बॉल होता, पण यावेळेस ताकद नाही झोकता आली आणि आल्या पावली परत मोहित पाटीलला पेव्हलियन बॉक्सच्या दिशेनं. गोल्डन डकवर होत आहेत बाद. झालेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 23 झालेत. तर जिंकलेले म्हणजेच पिंपळनेर टीमचे कॅप्टन रेडी राहा, म्हणजे सामना संपल्यानंतर टॉस होईल, पण आपण आपला संघ एकत्रित करून ठेवा. या सामन्यात जो संघ जिंकेल तो पुढच्या सामन्यात पिंपळनेर संघाशी खेळेल आणि तो पुढचा सामना 3 षटकांचा असेल. ही माहिती अधिकृतरित्या आम्ही देत आहोत. पहिला सामना जो मी फ्रेश जो खेळत आहात तो सामना 4 षटकांचा आणि त्या पुढचे सामने 3-3 षटकांचे खेळवले जातील. नवीन फलंदाज पोहोचतायत म्हणजे जे नॉन स्ट्रायकर एंडला असतील. आशिष 7व्या क्रमांकावर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत कल्पेश. धावसंख्या 23. अजूनही मला असं वाटते 40 पर्यंत ती मजल गेली पाहिजे तर एक चांगली लढत दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल, कारण बॉलिंग युनिट चांगलं आहे भरुडीचं. गोलंदाजांसाठी धावा बनवाव्या लागतील आता या पुढच्या 6 बॉल्समध्ये. कल्पेश भोईर आणि आशिष या 2 फलंदाजांना गोलंदाजांचं पाठबळ वाढवायचं असेल, गोलंदाजांना ऊर्जा द्यायची असेल तर हे षटक महत्वाचं. क्रॉस बेटेड स्ट्रोक स्लॉक स्वीप खेळायची इच्छा होती, पण बॉल जातोय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका मिळालेला आहे. 2 धावांची मदत मिळते धावफलकाला. धावसंख्या पोचते आता 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड. स्वप्नांशी गाठ घ्यायची असेल तर मग परिस्थितीला पाठ दाखवून नाही चालणार. परिस्थिती थोडीशी बिकट आहे, पण तरी सुद्धा इच्छाशक्ती खूप महत्वाची असते कुठल्याही फलंदाजांची, ती मानसिकता. हो चिप शॉट आहे, जास्त अंतर नाही गाठू शकत. बॉल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे सरसावला. बॉल कलेक्ट करण्यासाठी अंदाज चुकला होता. 2 धावा मिळतात पहिल्या 2 बॉलवर 2 डबल्स. प्रथमेश इंटरप्राइजेस भरुडी या संघासाठी धावसंख्या पोचते आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले. पूर्णपणे वचक आतापर्यंत भादवड ब या संघाची या सामन्यावर राहिलेले आहे आणि त्याचं क्रेडिट जाते प्रत्येक गोलंदाजाला. करेचं पहिलं षटक 8चं, क्रीजचं दुसरं षटक 11चं, भूषण म्हात्रेचं षटक 4चं. यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. उलट दिशेने बॉल जज केला जातोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील. आणखीन एक डबलची हॅट्रिकच म्हणू शकतो आपण. लगातार 3 बॉलवर 3 डबल्स पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते आता 29 वर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकावर पर्याय उपलब्ध खूप कमी असतात आणि त्याचमुळे सिंगल डबलवर प्राधान्य देण्याऐवजी मोठ्या फटक्यांसाठी स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला.
फटका चांगला इम्प्रोव्हाइज केला होता, पण झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. 4थ्या बॉलवर या शेवटच्या षटकाच्या विकेट डाऊन. ब्युटिफुल ओव्हर आतापर्यंत, कारण फलंदाजांना तर मोठे फटके खेळायचेच आहेत, पण चौकार आणि षटकारांपासून त्यांनी फलंदाजांना लांब ठेवलेले आहे. 6 धावा त्यांनी खर्च केल्या त्या षटकामध्ये. यानंतर टॉस नाही होणार. आदरणीय योगेशजी गायकवाड जे पिंपळनेरचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. मी सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करतो की आपण जर प्रेक्षकांमध्ये असाल, आपण कृपया मुख्य मंचावर या. आयोजकांच्या वतीनं ही विनंती. धावसंख्या 29. चांगला बॉल पुढ्यात ठेवला होता, ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल थेट करेश म्हात्रेच्या हातामध्ये. चांगला षटक आतापर्यंत सांभाळलं. पहिल्या 3 बॉलवर त्यांनी 6 धावा खर्च केल्या, पण त्यानंतर पुढच्या 2 बॉलवर आपला प्रतिभेचा खेळ सादर केलाय. जबरदस्त बॉलिंग अटॅक मिस्टर गांगुर्डे. फुल टॉस होता, डिपिंग फुल टॉस, पायांची स्ट्राईड मोठी केली, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. मागचे 3 बॉल तर प्रशांत गांगुर्डे यांच्या नावावर आले. पहिला डाव संपला. धावसंख्या 29 जिंकण्यासाठी 24 चेंडू 30 धावांची गरज असेल भादवड ब संघाला. 24 चेंडू 30 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक नंतर ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर सिद्दीक भावे सर. थँक्यू, धन्यवाद. आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आदरणीय विनोददादा ठाकरे, आदरणीय किरणजी ठाकरे, आदरणीय आनंद शेठ भोईर पडलेगाव, आदरणीय पृथ्वीजी यादव, मोरिया मिसळ अंजूर फाटा, आदरणीय कुमार हरीजी म्हात्रे, आदरणीय केतनजी म्हात्रे यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केलंय. तसेच शंकलेशा ज्वेलर्स कल्याण यांच्यावरती सुद्धा आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालंय. मार्गदर्शन आणि योगदान या स्पर्धेसाठी महेशजी ठाकरे, प्रमोदजी म्हात्रे, भावेजी ठाकरे, विनीतजी भगत, विवेकजी भगत आणि सुखदेवजी भांबरे. चला आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भावे सर. धन्यवाद. तसेच या स्पर्धेला केतनजी म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटिल जी. ये आवाज़ थी जो भाईंदर से निकली और पूरे महाराष्ट्र पे छा गई. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली में. मंच पे कई मशहूर क्रिकेटर बैठे हुए हैं. रवि बामड़े, केतन म्हात्रे, हालांकि वो मसल्स गेंदबाज और कई बड़ी इनिंग BC4 क्रिकेट में भी खेल चुके हैं. सभी का हार्दिक स्वागत. लक्ष्य भादौड़ बी के सामने केवल 30 रनों का है. अगला मैच, इस मैच की विजेता टीम टकराएंगी एकवीरा पिंपलनेर से. मेरे साथ कमेंटेटर मनीष पाटिल, कमेंटेटर संदेश पाटिल भिवंडीकर, किंग स्कोरर अल्पेश गायकवाड हैं. टेलीकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले. दुनिया की ऐसी वेबसाइट जिसने धूम मचाई है कई सालों से. साथ ही साथ जूनियर अल्पेश, वाला भादवर करेश म्हात्रे. देखिए करेश म्हात्रे का इस ग्राउंड पे इतिहास उठा के देखिए. चाहे रबड़ क्रिकेट हो, चाहे टेनिस क्रिकेट हो, इस ग्राउंड के हमेशा जबरदस्त खिलाड़ी रहे हैं. हमारे बीच मशहूर उद्योगपति नंदू भगत साहब का
आगमन हुआ है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली में। राजनौली जहाँ पे हमेशा क्रिकेट की रंगोली सजाई जाती है, और ये अंडर 25 क्रिकेट है। ये गर्म खून का क्रिकेट है, ये गर्म लहू का क्रिकेट है। हमारे बीच सम्मानीय पुलिस पाटिल गजानन दशरथ पाटिल साहब का भी आगमन हुआ है, आपका भी हार्दिक स्वागत। राजनौली क्रिकेट की रंगोली हमेशा यहाँ सजती है। आप देख रहे हैं अंडर 25 में लेट लीलाबाई स्मृति चषक। मनीष सर, सबसे बड़ी बात है कि भिवंडी तालुका में और महाराष्ट्र में ये बहुत अच्छा ट्रेंड है कि दुनिया से गए हुए लोगों को याद किया जाता है। संदेश पाटिल भिवंडीकर इस सीजन में तीसरी मर्तबा मेरे साथ है। एक ज़माना था कि लगभग 50-50 दिन मेरे साथ रहते थे। हालात बदल गए, क्रिकेट बदल गया, लेकिन टू बी ऑनेस्ट 2004 से संदेश पाटिल BC4 क्रिकेट में, सिटी क्रिकेट में लगभग सीजन में 30 से 50 दिन मेरे साथ कमेंट्री की है। खेल की शुरुआत, एक ही बात उनकी वैसी है, पहले भी इतने मजबूत काटी के थे, आज भी हैं, खाते पीते घराने के। और पिछले 4 सालों से रातों के हमसफर अल्पेश गायकवाड। पहली गेंद हिटमैन अजय पाटिल की कमाल की गेंद, टिप्पा खाने के बाद अंदर कटी। ये अच्छा बैटल है। वॉल ऑफ भादवर करेश मात्रे और हिटमैन अब बड़ोडी अजय पाटिल। अजय पाटिल की जितनी भी सराहना की जाए कम है। ये खिलाड़ी टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट और ओपन क्रिकेट का बहुत बड़ा नाम है। अजय पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ थोड़ी सी लेग स्टंप के बाहर वाइड, अपने सर पे हाथ रख दिया। भूल गए कि चिड़िया ने खेत चक लिया तो फिर रखवाली बेमानी होती। अजय पाटिल अगर हैट्रिक लेते हैं तो जयेश मात्रे की तरफ से 500 रुपए का इनाम है। अजय पाटिल जिनका दिनकर सेठ ट्रॉफी आपने देखा था, अजय पाटिल करेश मात्रे को आगे रखी हुई गेंद, हेलीकॉप्टर ड्राइव हवा में, नहीं पहुंच पाएंगे फील्डर। गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, अच्छा एफर्ट है वहां पर। 2 रन आए हैं। अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है क्या गेंद कहीं उनका पैर बाउंड्री पर तो नहीं था जब गेंद को रोका था। और ये देखिए टेलीकास्ट, ग्रामीण टेनिस क्रिकेट का टेलीकास्ट देखिए, व्हाट अ टेलीकास्ट, सेफ। इसे कहते हैं दूध में से पानी निकालना। वंडरफुल वंडरफुल इन अल्ट्रा स्लो मोशन फ्रॉम ग्रामीण टेनिस क्रिकेट टेक्निकल टीम। अजय की गेंद स्लॉक स्वीप किया है, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर 4 रन। डीजे का नाम क्या? गणराज डीजे गरजता हुआ। गणेश पाटिल स्वयं बहुत ही बड़े क्रिकेटर है। 7 पे पहुंचा है स्कोर, 7 ऑन द बोर्ड। अजय पाटिल, ये ओवर दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है, लक्ष्य ज्यादा नहीं है। ऑन द राइज खेला है, बॉलर बैक पास ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद मिड ऑन पे, कोई रन नहीं। 7 रन आए हैं। अजय पाटिल को विकेटें लेना होंगी।
इस तरह के स्कोर में आप दबाव जब भी बढ़ा सकते हैं जब आप विकेटें लेंगे। अच्छा ड्राइव मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक और चौका। जूजी ऑफली कर बैठे थे वहां पे अजय पाटिल। ये तो ऐसे हैं आप शेर को मांस दे रहे, होना चाहिए शेर को घास दो घोड़े को मांस दो। 11 पॉजिटिव रिप्लाई भादवर बी का अजय पाटिल करिश मात्रे के लिए। स्वीप लगाने की कोशिश, बढ़िया गेंद, बाल बाल बच गए। अगला मैच इस मैच की विजेता टीम और एक भी रहा पिंपल नहर। कैप्टन को आके रुकना है टॉस बॉक्स में पिंपल नहर के। 1 ओवर 11 रन बचे हुए, 3 ओवर में केवल 19 चाहिए। लेकिन क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है। आज हल्का सा ऐसी क्लाइमेट है, हालांकि खिली हुई धूप, चमकती हुई ट्रॉफी लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली। गेंदबाजी के लिए आदि पाटिल आए हैं। आदि को विकेट लेने की आदत डालना होगी। ओ बढ़िया गेंद और कमाल की फील्डिंग। हालांकि लेट कट किया था, पहले बाउंस पे उठाया था गेंद को फ्लाई स्लिप में। अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद कौन बनाती भी पहुंची थी फ्लाई स्लिप में। 12 पे पहुंचा स्कोर। स्ट्राइक फिर करिश मात्रे के पास। विशाल का खाता खुला है। कवर ड्राइव लगाने की कोशिश, पहले बाउंस पे गेंद गली में, अगला पांव गेंद तक नहीं ला पाए थे करिश मात्रे। जब आप ड्राइव लगाते हैं तो आंखों के नीचे और गेंद के करीब लगाना चाहिए। वैसे भी गली के चक्कर अच्छे नहीं होते, गली क्रिकेट की हो या महबूब की हो, पकड़े जाने का डर रहता है। बच गए करिश। ये अच्छा शॉट है, पहले ही मन बना लिया। फील्डर मौजूद है डीप में, डीप पॉइंट से थ्रो पहुंचता, 2 रन बनाए विशाल ने। कुल स्कोर भादवर बी का आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 15 रन बिना कोई विकेट के। 15 रन और चाहिए। बल्लेबाजी बड़ोडी की उतनी अच्छी नहीं रही थी। हमारे बीच शोमैन ऑफ रबर क्रिकेट बैकफुट पे गए, मिड विकेट पे खेला, 1 रन। शोमैन ऑफ रबर क्रिकेट, क्योंकि महेश ठाकरे के शो से ही रबर क्रिकेट की शुरुआत हुई, जो पहले भिवंडी में रही, फिर ठाना जिला में गई और फिर महाराष्ट्र में। महेश ठाकरे साहब का आगमन हुआ है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं लेट लीलाबाई स्मृति चषक राजनौली में। फ्लिक कर दिया है, पिकअप शॉट है, 6 रन। शो जब सरोली में हमने किया था उस वक्त कोई सोच भी नहीं सकता था कि टेलीकास्ट के साथ रबर क्रिकेट खेला जाएगा। उसके बाद पूरे महाराष्ट्र में पहुंचा तो महेश ठाकरे जी की तरफ से वेलकम। कमाल का पिकअप शॉट। आदि पाटिल बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, गली के बगल से गेंद निकल रही है। खेलना चाहते थे गेंद को कवर पॉइंट पे, गेंद चली गई लगभग स्क्वायरिश थर्ड मैन पर, 2 रन। लगभग जीत के दरवाजे के करीब पहुंच चुकी है भादवर भी। 24 रन
इस टीम का भी दौर रहा था 2012, 13, 14, 15 और 16। एकता ट्रॉफी को भी जीता था। एमएलए ट्रॉफी में बी इंडियन को छोटे स्कोर पे चुनौतियां फाइनल में दी थी। आनंद प्रेरणा चषक जीता था। हालांकि ग्रामीण और सिटी क्रिकेट को मिलाकर लगभग 42 ट्रॉफीज उनके नाम रही थी, लेकिन सिटी क्रिकेट में रिकॉर्ड धनेश कुकसे के नाम है, एक सीजन में 21 कप जीतने का। राजनौली 25 जीते, लेकिन ग्रामीण क्रिकेट में ये रिकॉर्ड गुरसई बी के नाम है। 37 की विजेता, 15 की रनर। ओ बढ़िया स्क्वायर ड्राइव चॉप के स्टाइल में थ्रो पहुंचा, 2 रन पूरे। देखिए अजय पाटिल नहीं चले तो टीम ही नहीं चली। बल्लेबाजी करते हुए 2 चौके जड़े थे, कुल मिलाकर 26। विकेट के लिए तरस रही है और लगभग 1 चौका चाहिए पिंपल नेर से टकराने के लिए। इम्प्रोवाइज तरीके से निकाल दिया है, अब जाकर गेंद पे पहुंचे फील्डर, 1 रन। आजकल क्रिकेट में बहुत तब्दीली आई है, शॉट्स अलग अलग आ रहे हैं, गेंदबाज भी हम किसी से कम नहीं। करेश मात्रे रिवर्स खेलने की कोशिश, फॉलो किया, बीट किया। पावर प्ले में करेश मात्रे ने 1 ओवर किया, 8 रन दिए, 1 विकेट लिया। बल्लेबाजी अच्छी कर रहे। वॉल अप भादवाड़, अच्छी गेंद विकेटों में थी, हल्के हाथों से खेला सलीम मिडॉन पे, 1 रन। 2 रन चाहिए, 2 रन के लिए भी पसीना बहाना पड़ रहा है भादवाड़ बी को। फिर अंदर आती हुई गेंद, जगह बना के खेलने की कोशिश, अच्छी बॉलिंग कर रहे हैं अश्विन पाटिल, लेकिन कहते हैं कि बत्ती बूझने के बाद तेल डालना काम का नहीं रहता है। अश्विन पाटिल अपने स्टेप में चूके, डेड बॉल। एक बीरा पिंपल नेर के कैप्टन टॉस बॉक्स से जुड़ जाए प्लीज। बढ़िया हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। आई गांवदेवी स्पोर्ट राजनौली प्रेजेंट ये कप आप देख रहे हैं, और 1 ओवर में 1 रन चाहिए। चेसिंग कंपलसरी है। यस। गेंदबाजी के लिए धीरज भुईर। धीरज भुईर, हालांकि क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है। ये कारनामा अगर अंजाम देंगे ना तो लगता है कि फरोडी के चौराहे पे उनका फोटो लगाया जाएगा। काम लगभग नामुमकिन है। ऑफसाइड में कॉर्डन है, फ्लाई स्लिप है, गली है, कवर पॉइंट है, कवर है, स्ली मिड ऑफ है, स्ली मिड ऑन है। पहली गेंद बाउंसर, हुक करने की कोशिश, अंपायर ने कहा 1 बाउंसर अब कर चुके हैं और बल्लेबाज ने डीआरएस लिया। मेरे ख्याल से हाइट फैक्टर के लिए करेश मात्रे ने, वाइड हाइट फैक्टर है, देखना है कि लेग साइड पे क्या गेंद जा रही है।
वो शॉट खेलना चाहते थे, हाइट तो बराबर है, कान के बिल्कुल पास से गेंद गई है। देखना है कि गेंद कहाँ है। ये देखिए वो करना चाहते थे, क्या गेंद लेग स्टंप के बाहर है। इट्स अ फेयर बॉल। दोनों हाथों के बिल्कुल बीच से गेंद गई है। 1 फॉर दी ओवर। टेलीकास्ट बहुत जबरदस्त है, ज्यादा मेहनत नहीं करना पड़ रही है अंपायर्स को। चिप कर दिया है, इसके साथ ही इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन भादौड़ बी एंड हार्ड लक अजय पाटिल एंड बड़ौडी प्रथमेश 11। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है वॉलअप भूषण मात्रे, 4 रन देकर 4 विकेट।